माढ्याच्या राजकारणातून यावेळची सर्वात मोठी आणि खळबळजनक बातमी समोर येते. माढ्यात आता सत्तेचं समीकरण बदलताना दिसत आहे. कारण रांजणी देवाची इतर राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्रपक्षांच्या प्रचाराचा असा काही नारळ फुटलाय ज्यानं विरोधकांना अक्षरशः धडकी भरली आहे. माढा तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत रणशिंग फुंकलं गेलंय. माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत रांजणीत जनसागर लोटला होता. पण या सभेत चर्चा रंगली ती खासदार धैर्यशील मोहिते पाटील आणि आमदार अभिजित पाटील यांच्या तिखट तोफखान्याची. विरोधकांचा समाचार घेताना आमदार अभिजित पाटील यांनी रणजित शिंदेंवर थेट हल्लाबोल केलाय. जिथं गेलं तिथं संस्था उद्ध्वस्त केल्या, दूध संघाचं वाटोळं केलं, जमिनी विकून खाल्ल्या. आता जिल्हा परिषद यांच्या हातात दिली तर काय शिल्लक राहील, असा बोचरा सवाल करत पाटलांनी शिंदेच्या कारभाराचे वाभाडे काढले. यावेळचं वैशिष्ट्य म्हणजे दोन्ही राष्ट्रवादी आणि दोन्ही शिवसेना एकत्र आलेत. ही महाशक्ती आता भाजप नेते रणजित शिंदेंसमोर उभं राहिलेलं सर्वात मोठं आव्हान मानलं जातं. बबनराव शिंदेंची कित्येक वर्षाची पकड आता ढिलीच झालेली असताना रणजित शिंदे हे आव्हान पेलणार का? आमदार अभिजित पाटील माढ्यात पुन्हा परिवर्तनाचा इतिहास घडवणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलंय. निवडणुकीच्या प्रत्येक अपडेटसाठी पाहत रहा शिवशाही न्यूज. आज आपण बघितलं असेल तर माढ्याच्या या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये जे विधानसभेच्या निवडणुकीला आमच्या सोबत होते त्या सर्व नेते मंडळीला आम्ही सोबत घेऊन ही निवडणूक लढतोय. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरदचंद्र पवार पार्टीसोबत राज्य पातळीवरती शरदचंद्र पवार साहेबांच्या आणि अजितदादांच्या दोन्ही पक्षाची युती झाल्यामुळं आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तुतारी आणि घड्याळ एकत्र लढतोय. आमच्यासोबत आमच्या महाविकास आघाडीतला असलेला मशाल शिवसेना ती देखील आमच्यासोबत आहे. आणि जे विधानसभेला आणि पूर्वपारंपरिक शिंदेंच्या विरोधात असणारे संजय बाबा कोकाटे शिवसेना बाण देखील आमच्यासोबत त्या ठिकाणी काम करतो आहे. आम्ही सर्वजण मिळून ही जी विधानसभेमधली असलेली आघाडी आमची एकसंघ ठेवून आम्ही या निवडणुकीमध्ये सामोरे जातो आहे. आज प्रचाराचा शुभारंभ झाला आहे आणि आजच्या प्रचाराच्या शुभारंभात आणि सर्व उपस्थितीवरनं आजचा विजय आमचा त्या ठिकाणी झाल्यासारखा. सर्व सहकारी कार्यकर्ते जे सोबत आहेत यांच्यामध्ये असलेला उत्साह आणि सगळे उमेदवार त्या ठिकाणी उमेदीचे दिलेत, या सर्व उमेदवारांना त्या ठिकाणी निवडून देतील अशी विनंती करण्यासाठी आजची प्रचार सभा झाली आणि त्याला प्रचंड असा प्रतिसाद होता. पण आबा एक वेगळ्या प्रकारची युती होताना पाहायला मिळते. ज्या पद्धतीनं बार्शीमध्ये आमदार दिलीप सोपल यांच्या नेतृत्वाखाली ही युती झाली, तसाच फॉर्म्युला एक नवा राजकीय डाव वेगळा जे राज्यभरात जी युती नाही ती तुम्ही माढ्यात करून दाखवता. नाही, सगळ्यात महत्त्वाचं मी मगाशी आपल्याला सांगितलं की मागच्या निवडणुकीमध्ये आम्हाला विधानसभेच्या शिंदेंच्या विरोधात असलेले सर्व एकत्र करत पक्ष पार्टी हे न करता सगळ्या पक्षांना सर्व घटकांना सोबत घेऊन आम्ही हे केलं आहे. आणि ज्या पद्धतीनं सर्व आम्ही एकत्र आलो आहे, जशी लोकसभेला त्या ठिकाणी इथं विजय झाला, विधानसभेला विजय मिळवून दिला लोकांनी, आणि तसाच आता जिल्हा परिषद पंचायत समितीला हमखास विजय होणार. ज्या पद्धतीनं बोलताना आपण थेट जो आहे तो माजी आमदार बबनराव शिंदे यांचे पुत्र रणजितसिंह शिंदे यांच्यावर निशाणा साधला. नेमकं काय प्रकरण आहे? एकीकडे वडिलांच्या आजाराचं कारण देऊन आपण थेट भाष्य त्यांच्यावर केले, काय नेमकं केले त्यांनी दूध संघात? नाही, जिल्हा दूध संघावरती आपण बघितलं असेल तर प्रशासक नेमणूक झाली होती, 88 कारवाई झाली होती. याच्यामध्ये संचालक मंडळ दोषी आढळलं होतं, याच्यामध्ये मशिनरी आणि याच्यामध्ये भ्रष्टाचार झाला होता. आणि मग त्याच्यामध्ये 88 झाली, याचा अर्थ ही भ्रष्टाचार पूर्ण उघडकीस आला, शिक्कामोर्तब झाला आणि याच्यावरती त्यांनी अपील केलं होतं. आणि मग शहाजी पाटील नावाचा एक त्यांचा नातेवाईक आहे, त्याला त्या ठिकाणी नेमणूक झाली. तिथं राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादांना जाऊन वडिलांच्या आजाराचं कारण दाखवून ती प्रशासकाची ऑर्डर रद्द करायला लावून पुन्हा त्या ठिकाणी स्वतः संचालक मंडळाला पुनर्स्थापित करण्याची त्या ठिकाणी या इमोशनल ब्लॅकमेलिंग त्या ठिकाणी त्या काळामध्ये केलं गेलं. आणि मग या भ्रष्टाचाराला खतपाणी घालत असताना ज्या जिल्हा दूध संघावर तुमच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप ठेवून तुम्हाला बरखास्त केलं, परत तुम्ही आल्यानंतर तरी सुधारचाल, परंतु आल्यानंतर पुन्हा जागा विकायला चालू झाल्या. जागा टेंभुर्णीतली आपण बघत असाल विकली, पंढरपूरची विकली, सोलापूरची आणि मुंबईची.
ह्या जागा विकत असताना खूप मोठा भ्रष्टाचार केला आहे आणि जवळच्या लोकांना त्या जागा त्या ठिकाणी दिल्यात आणि यामध्ये जिल्हा दूध संघ 100% बुडवला आहे आणि जो जिल्हा दूध संघ 1 लाखापेक्षा जास्त दुधाचं संकलन होत होतं आज 0 आणि बंद काढला आहे आणि मग बंद पडलेल्या जिल्हा दूध संघाचं तुम्हाला पुन्हा का संचालक व्हायचं होतं तर या जागा खायच्या होत्या आणि यात भ्रष्टाचार करून पैसे मिळवायचे. साधारण ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या.